लाडकी बहिणीचा लाडक्याचा डबल हप्ता वाटपाला सुरुवात झाली। आज डबल हप्ता वाटपाला सुरुवात झाली। पट सर्वांनी आपला अकाउंट चेक करायचे। अत्यंत आनंदाच्या 3 बातम्या समोर आल्या आणि लाडक्या ताईंनो बघा, तुम्हाला मी बोललो होतो या ठिकाणी आमदार साहेबांना मी स्वतः भेटलेलो आहे, तुमच्यासाठी झगडत आहे। अत्यंत आनंदाच्या 3 बातम्या समोर आल्या। तिन्ही बातम्या तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे। बघा, 17वा हप्ता त्याची तुम्ही आता आतुरतेने वाट बघत असाल की सर आता मला 16वा हप्ता भेटलाय, 17वा हप्ता नेमका कधी भेटणार आहे। आणि बघा 12वा 13वा 14वा हप्ता भेटलेला नाहीये सर, आम्हाला तो 4,500 रुपये नेमकं कधी भेटणार, त्याची मागणी काय झाले, तर सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर लाडके ताईंनो, आज काल आणि परवा कोणत्या लाडके ताईला हप्ता जमा झालाय, 16वा हप्ता पटपट सर्वांनी सांगायचा आहे। आणि बघा 18 तारखेच्या अगोदर ई-केवायसी करायची आहे आणि त्याच्या संदर्भात पती नाहीयेत, वडील नाहीयेत, त्याच्या संदर्भात देखील एक महत्त्वाची बातमी तुम्हाला मी देणार आहे, कारण की आमदार साहेबांना मी स्वतः भेटलेलो आहे। सगळ्या मागण्या या ठिकाणी मी त्यांना सांगितलेलं आहे आणि त्याबद्दल ते काय बोलले तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक आहे आणि कोणाकोणाला असं वाटतंय की बाबा 17वा हप्ता पण आम्हाला लवकरात लवकर पडायला पाहिजे, कारण की आता निवडणुकी लागतील आणि निवडणुकीच्या अगोदर 17वा हप्ता भेटायला पाहिजे, तर त्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे। बघा लाडके ताईंनो, तुमचा हा लाडका दादा गुरुदादा तुमच्यासाठी झटत आहे, झगडत आहे, तुमच्यासाठी आमदार साहेबांना काल भेटलेलो आहे आणि बऱ्याच मंत्री साहेबांच्या पीएनना देखील कॉल करून मी सांगितलेलं आहे। तर सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक आहे। चला, पहिली अन्नाची बातमी तुम्हाला मी सांगितली आहे, ती म्हणजे 12वा 13वा आणि 14वा हप्ता याच्या मागणीबद्दल पहिली अन्नाची बातमी सांगितली आहे। दुसऱ्या 2 अन्नाच्या बातम्या पण व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघा। चला, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 16वा हप्ता सगळ्याला भेटलाय। आज बघा वाटप होणार आहे, वाटप सुरू पण झालेलं आहे, पण आता लक्षात घ्या अजून किती दिवस वाटप चालणार आहे। आज आणि उद्या 2 दिवस लागले, परत सांगतोय आज शक्यतो संपेल वाटप, पण तरी पण उद्यापर्यंत आपल्याला वाट बघायची। आज आणि उद्या 2 दिवसात या ठिकाणी वाटप या ठिकाणी संपणार आहे, हे तुम्हाला मी आजच गोष्ट सांगून टाकतोय। त्याच्यानंतर बघा 17वा हप्ता वाटप केव्हा होणार आहे, बघा याच्या देखील एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। आपली जी मागणी आहे ही मागणीला आता या ठिकाणी सगळीकडे या ठिकाणी चर्चा होत आहे लाडके ताईंनो, आणि मी याचा पाठपुरावा करत आहे। स्वतः मी तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवणार आहे, काळजी करू नका। त्याचबरोबर ई-केवायसी बाबत ज्या अशा भरपूर साऱ्या लाखो ताई बाकी आहेत, ज्यांची अजून ई-केवायसी बाकी आहे, बऱ्याच लाडक्या ताई सगळे सांगतो, आता ते जास्त करून डिटेल्स तुम्हाला डायरेक्ट सांगतो। चला व्हिडिओमध्ये, चला वेळ घ्यायचा व्हिडिओला आता सुरुवात करूया। सगळ्यात पहिली तुम्हाला मी गोष्ट दाखवत आहे ते म्हणजे आपले माननीय आमदार शंकर जगताप साहेब यांना मी भेटलेलो आहे। तुम्हाला मी काल पण बोललो होतो लाडके आपल्या सगळ्यांच्या भेटी या ठिकाणी मी घेणार आहे। आमदार साहेब असतील, खासदार साहेब असतील, मंत्री असतील, मुख्यमंत्री साहेब असतील, सगळ्यांच्या मी भेटी घेऊन आपले मुद्दे, लाडक्या बहिणींचा बुलंद आवाज हा तुमचा ट्रिक्स गुरु दादा शांत बसणार नाही, तुमच्यासाठी मी मागण्या करत राहणार। आणि सगळ्यात पहिली मागणी त्यांच्यासाठी मी त्यांच्याकडे मी काल केलेली आहे आणि ती त्यांना मी सांगितलं की वर या ठिकाणी त्यांनी सांगायला पाहिजे आणि लवकरात लवकर ती पूर्ण करायला पाहिजे। तर आमदार साहेबांनी देखील या ठिकाणी शब्द दिलेला आहे की मी आज आणि उद्या या ठिकाणी मी जाणार आहे मुंबईला आणि त्या दरम्यान मी या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांना आणि अजित तटकरे मॅडमना दोघांना पण या ठिकाणी ह्या चर्चा करणार आहे। आता मागण्या कोणत्या ते नीट समजून घ्या लाडके ताईंनो, पण त्याच्या आधी एक छोटा मी प्रश्न विचारतो लाडके ताईंनो, तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला 16वा हप्ता भेटलाय का, कधी भेटलाय, टायमिंग तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय आणि तुम्ही ई-केवायसी कंप्लीट केली आहे का, काही चुका झाल्यात का, पटपट सर्वांनी आपलं नाव जिल्हा सांगायचंय, कारण की मी याद्या बनवतोय आणि ज्यावेळेस मी त्यांना भेटलो त्यावेळेस सगळ्या मी ताईंची नावं पण त्यांना दाखवली, सगळ्या गोष्टी दाखवल्या की अशा स्वरूपाच्या ताई आहेत, त्यांना हे प्रॉब्लेम होतोय। त्याच्यामुळे सर्वांनी आपलं नाव कमेंट बॉक्स मध्ये खाली टाकायचंय आणि ई-केवायसी कंप्लीट केली का नाही हे पटपट सर्वांनी सांगायचंय। बघा या ठिकाणी लाडक्या आपल्या साहेबांना या ठिकाणी मी काय केले, मागण्या काय केले ते तुम्हाला सांगतो। सगळ्यात पहिली मागणी त्यांना मी केलेली आहे ई-केवायसी संदर्भात। ज्या लाडक्या ताईंना पती नाहीयेत, वडील नाहीयेत किंवा ज्या लाडक्या ताई पतीपासून दूर राहतात, त्या लाडक्या ताईंना या ठिकाणी ई-केवायसीचा लवकरात लवकर ह्या 2-3 दिवसामध्ये 4 दिवसामध्ये लवकरात लवकर त्यांना या ठिकाणी ऑप्शन यायला पाहिजे। कोण कोण या मागणीला सहमत आहे पटपट सर्वांनी सांगा। लाडक्या ताईंनो बघा, आपण पहिल्या दिवसापासून फक्त बोलत नाही, शांत बसत नाही, तर या ठिकाणी मागण्या घेऊन आपण वेगवेगळ्या ठिकाणी जात आहेत, झटत आहेत, झगडत आहेत। तुमचा हा दादा तुमच्यासाठी सोबत आहे लाडक्या ताईंनो, फक्त तुम्ही सपोर्ट करा। महाराष्ट्रामध्ये बघा आपण लाडक्या बहिणीसाठी खूप मोठा आवाज उठवत आहोत, हा तुमचा गुरु दादा तुमच्यासाठी आवाज उठवत आहे, तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करायचा लाडक्या ताईंनो। पहिली ई-केवायसीची मागणी आपण या ठिकाणी केली, न्यूजपेपरमध्ये रिपोर्टरला देखील मी माहिती सांगायला सांगितलं होतं, म्हणजे आपल्या बातम्या लावायला पण मी रिपोर्टर असतील, टीव्ही रिपोर्टर असतील, न्यूजपेपरचे रिपोर्टर असतील, त्यांना हे आपल्या ई-केवायसीच्या बातम्या लावायला सांगितलेलं आहे। तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी पत्रकार
वेगवेगळ्या पेपरमध्ये तुम्हाला बातम्या पाहायला मिळतात। तर दुसरी गोष्ट लाडक्या बहिणींनो त्यांना मागणी मी केलेली आहे ती म्हणजे ज्या लाडक्या त्यांची ई-केवायसी चुकलेली आहे, ज्या लाडक्या त्यांची ई-केवायसी करताना काही चुका झाल्यात त्यांना अपडेट करायचं ऑप्शन यायला पाहिजे। बघा ही मागणी कुणाकुणाला पटते, कुणाकुणाला या मागणीला सहमत आहे। दुसरी मागणी, पहिली मागणी ज्यांना पती नाहीत वडील आहेत त्यांच्यासाठी लवकरात लवकर ऑप्शन। दुसरी मागणी आपली आहे ज्या लाडक्या त्यांच्या चुका झाल्या त्यांना अपडेटचं ऑप्शन भेटायला पाहिजे। ह्या दोन महत्त्वाच्या मागण्या या ठिकाणी आहेत। तिसरी मागणी, ज्या लाडक्या ताईंना या ठिकाणी ई-केवायसी करताना आपलं नाव दिसत नाहीये, मागणी करताना तुमचं नाव यादीमध्ये नाहीये, म्हणजे त्या लाडक्या ताईंना बाहेर काढलंय, त्यांना काहीच कारण समजत नाही की कशामुळे आपल्याला बाहेर काढलंय। ह्या तीन महत्त्वाच्या मागण्या केल्या। आता चौथी महत्त्वाची मागणी ही आहे की बाबा ज्या लाडक्या ताईंना 12वा 13वा 14वा हप्ता भेटला नाही, ज्या पात्र असून पण त्यांना हप्ते भेटले नाही, त्यांना तो हप्ता कधी भेटणार आहे। तर या चार महत्त्वाच्या मागण्या आपण लाडक्या ताईंनो केलेल्या आहेत। आणि पाचवी महत्त्वाची मागणी आहे 17वा हप्ता। या ठिकाणी 17वा म्हणजे कोणता, नोव्हेंबर महिना चालू आहे, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लवकरात लवकर या ठिकाणी निवडणुकीच्या अगोदर भेटायला पाहिजे। या ठिकाणी ही पाचवी महत्त्वाची मागणी आपण सरकारकडे केली आहे। तर लाडक्या ताईंनो सगळेजण सपोर्ट करा। लाडक्या ताईंनो बघा जर तुम्ही सपोर्ट केला तर आपण नक्कीच महाराष्ट्रामध्ये आपल्या लाडक्या बहिणींचं नाव करणार आहोत। लाडक्या बहिणींनो बघा तुमच्यासाठी हा तुमचा दादा या ठिकाणी आवाज उठवत आहे, तुमच्यासाठी पुढाकार घेत आहे। वेगवेगळ्या ठिकाणी मी जाऊन या ठिकाणी आमदार साहेब असतील, खासदार साहेब असतील, नगरसेवक साहेब असतील, सगळ्यांना या ठिकाणी मी भेटून या ठिकाणी तुमच्यासाठी मागण्या करत आहे। आता लवकरात लवकर या ठिकाणी मुंबईला जाण्याचा पण प्रयत्न आहे आपला। जर या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री साहेब असतील आणि या ठिकाणी महिला व बालविकास मंत्री असतील यांचा जर आपल्याला या ठिकाणी मीटिंगचा टायमिंग भेटला, त्यांनी जर हो म्हणलं तर या ठिकाणी आपण मुंबईला पण जाणार आहोत, त्यांची आपण भेट घेणार आहोत आणि त्यांना प्रत्यक्ष सगळ्या मागण्या ह्या ज्या 5 मागण्या आहेत त्यांना मी मांडणार आहे। तर लाडक्या बहिणींनो तुमची अजून काही मागणी असेल कमेंट बॉक्स मध्ये आत्ता सांगा। हा लाडका दादा तुमच्यासाठी पूर्ण मागणी पत्र घेऊन मी जाणार आहे, मुंबईला जाणार आहे, तुमच्यासाठी लढणार आहे। कोण कोण मुंबईमध्ये असतील त्यांनी मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा। पुण्यामध्ये कोण कोण असतील कमेंट बॉक्स मध्ये सांगा। मी पुण्यामध्ये सध्या आहे, पुण्यामधल्या आणि मुंबईमधल्या ताईंनी या ठिकाणी पुढे यायचंय। आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी मागण्या करून आपल्याला लाडक्या बहिणीला यश या ठिकाणी द्यायचं आहे। तर बघा सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला मी सांगितली, आता तुम्हाला अजून एक आनंदाची बातमी सांगतो लाडक्या ताईंनो, ती म्हणजे ई-केवायसीचा लवकरात लवकर साहेबांनी सांगितलंय की लवकरात लवकर मी ही मागणी करून या ठिकाणी काहीतरी रिझोल्यूशन करूया, अशा स्वरूपाचं त्यांनी या ठिकाणी मला या ठिकाणी शब्द दिलेला आहे। आपण नक्कीच या ठिकाणी खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी वेळ दिला आणि त्यांचे सगळे माझे प्रश्न ऐकून घेतले, मागण्या सगळे ऐकून घेतल्या आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकदम पॉझिटिव्ह रिप्लाय त्यांनी दिलाय। लगेच उद्या, आज म्हणजे काल मला भेट झालेली आहे साहेबांची, आज लगेच त्यांनी आज आणि उद्या 2 दिवसामध्ये मी भेट घेऊन या ठिकाणी तुम्हाला पुढच्या गोष्टी सांगतो अशा स्वरूपाची एक महत्त्वाची बातमी समोर दिली आहे। तर लाडक्या बहिणींनो आज आणि उद्या देखील त्यांच्याबरोबर मी फॉलोअप घेणार आहे, काय झालं त्याच्याबद्दल विचारणार आहे आणि त्याच्याबद्दल माहिती तुम्हाला मी उद्याच्या लेक्चरमध्ये सांगतो, काळजी करायची गरज नाही। लाडक्या ताईंनो सगळेजण खुश आहेत का? हा लाडका दादा, तुमचा लाडका दादा तुमच्यासाठी झगडत आहे, झटत आहे। लाडक्या बहिणींसाठी बघा महाराष्ट्रात कुणी आवाज उठवत नाही, सुरुवात केली जवळजवळ 4 ते 5 महिन्यापासून आपण आवाज उठवायला सुरुवात केली। हा लाडक्या दादांच्या सगळ्यांनी सोबत राहायचं। लाडक्या दादांनो नक्कीच आपल्या सगळ्यांच्या मागण्या पूर्ण होणार आहेत। इथेच थांबतो, काही अडचणी असतील कमेंट बॉक्स मध्ये सर्वांनी सांगायचं आहे आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, कारण की सरकारपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचत आहे, त्याच्यामुळे सर्वांनी जास्तीत जास्त शेअर करायचंय, लाईक करायचं व्हिडिओचा आणि कमेंट बॉक्स मध्ये तुमचं नाव, जिल्हा पटपट सर्वांनी सांगायचं। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव।